चॅनलवर स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी चालली आहे डोंगरावरती म्हणजे रानाची इकडे मी रान वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि डोंगराची इकडे निघालं आहे करवंदा आणि जांभळं खाण्यासाठी. तर तुम्ही माझ्या गावची मजा बघत राहा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला आता आपण पुढचा ब्लॉग बघूया. आणि माझ्या घरच्या सगळे येणारे काका काकी सर्व येणार म्हणजे बहीण भाऊ येणार. तर चला तर बघा मी सगळी गाडी करून चालले. त्या गाडीवर पायल दीदी, वेदांत, चिक्या दादा आणि विराज आणि रोहित दादा आहे. या गाडीवर पण चिक्या दादा आहे, माझा मोठा दादा माही. त्या गाडी बघा आणि मी आणि पप्पा आहे. तर त्याला आता आपण डोंगरावर चाललो. मम्मी हे सगळे काकी मोठे पप्पा वगैरे सगळे मागून येत आहेत चालत आणि सगळे पुढे चाललो आहे. तर आम्ही आलो डोंगरावर. त्यांना दाखवते एवढं मस्त डोंगर आहे. मला सुमसाम खूप आहे डोंगर. इकडेच बैल बिल म्हशी बिशी चरायला येतात. पण आता तर डोंगरावर काय राहिलेलंच नाही. चल तुम्हाला दाखवते डोंगर. बघा पूर्ण सुकला आहे डोंगर. पण झालं बघा आम्ही अर्ध्यापर्यंतच उतरलो आहे. आता त्यांना अर्ध्यापाशी सांगितलं सोडायला, कारण की मागून अजून ते चालत येत आहेत. त्यांना जायचं आहे आणायला, त्यामुळे त्यांना आणायला गेलं आहे. चला हे बघा रोहित दादा आले इकडून. त्यांना तिकडं मध्येच सोडले. बघा तुम्ही विचार करू शकत नाही अशी डोंगर आहे इकडं. तर इथं माझे सगळे बहीण भाऊ वगैरे आलेत, त्यामुळे एवढी मजा येणार ना. माझे सगळे काका काकी पण आहेत माझे घरातले. आणि ते काय पप्पा ते काय आहे ती काय ते खोदल्यासारखं तलाव आहे. तलाव बोलतात, ह्याच्यामध्ये पाणी असतं पावसाळ्यात. ते इकडं चिकी दादा हे लोक इकडं वाट बघत होते. रोहित दादानी इकडं सोडलं. तर आम्ही चालत एकदम पुढे आलेलो आहे. आणि मागून येत आहेत माझे मम्मी पप्पा, आपलं मम्मी वगैरे सगळे येत आहेत. तर ते रोहित दादा आणि चिकी दादा दोघं पण आणायला गेले. हे इकडे थांबलेत. तर चला हे बघा हे लोक इथे थांबले होते तलावापाशी. तुम्हाला तलाव दाखवते आता. हा पूर्ण तलाव खोदलेला, म्हणजे खोदलेलं काय माहीत नाही आपल्याला, पण पूर्ण तलावच तलाव आहे. हाय फ्रेंड्स, जस्ट आम्ही आत्ता त्या वाटेने तिकडून आंब्याकडून जाणार होतो तिकडे वरती मंदिराकडे. पण आम्हाला इथल्या काकाने सांगितलेलं आहे की ह्या वाटेने जावं म्हणजे इकडे करवंद मिळते. मग आम्ही सगळे इकडे निघालोय आणि ह्यांच्या मध्येच आंब चालले. चिंचेचं झाड दिसलेलं आहे, तर आम्ही चिंचा काढतोय सगळे. ते बघा चिंचा काढायला चालले. ते करवंद काढायला आलोय, पण चिंचाच काढत बसलोय सगळी. बघा तेवढे सगळे चिंचा घेतले त्या. तर आता मी चिंचा खाल्ला. एवढं गोड चिंचा खूप गोड. करवंद भेटले आम्हाला. चला ह्याला करवंदाचे जाळे म्हणतात. करवंदाचे जाळे सुरू झाले. हे बघा इकडं काय आहे, पिरूचं झाड आहे. चला आणि बघा इकडं करवंद आहे. चला आता करवंद. चला चिंच खात तर ते सगळे आता मागून येत आहेत चालत हळूहळू. आणि आम्ही पुढे आलोय. पुढे येऊन आम्ही ना करवंद खातोय. चिंचा खाल्ल्या आम्ही, का आता करवंदे थोडी भेटतात तसं खातोय. हे बघा इथं सगळे करवंदच आहे. तर पूर्ण डोंगरावरती आलो आम्ही. खाली बघू शकतो पूर्ण गाव वगैरे आहे. एवढं वरती आलो आहे. आणि त्यांनी एवढे आंबे काढले ना, 2-3 किलो तरी भेटले असतील. एवढे आंबे काढलेत त्यांनी. आणि ते खात येत आहेत. आणि आम्ही चिंचा आणि काय खात येत आहे. ते तर आता आले आणि काढले पण. करवंद बघायला जाऊया. हो करवंद पहिलं खाऊया आपण. हे बघा सगळे आले. आणि आता करवंद एवढी काढलीत ना प्रमाणाच्या बाहेर. चला तर
अजून काढायचं. आई ग लागतोय. आता काढूया आपण अजून. मला पण द्या पाणी. चला तिकडे जाऊया आपण. हो बघा येताना आंबा काढून आणले यांनी. हे बघा इकडं करवंद हे बघा खात आहेत सगळे. बघा चाललोय सगळी. ऐक आता खालच्या वाट्याने चाललोय. तिकडं चाललंय रोहित दादाचं ती करवंद काढायची. एवढी करवंद भरलेली आहेत पण अडचणच खूप आहे. चला हे बघा करवंद. यावर काय ना खाली चला राई दादा थांबा. हे बघू शकता एवढी मेहनत करून इथं पोचलोय. डोंगरावरती आलोय आम्ही. हे बघा खूप हवा आहे. हे लोक इकडे गेले. चला तर एकदम मस्त आहे ना. पुन्हा एवढा खालून आलो आपण. डोंगर चढत आता आम्ही पोचलोय वरती मंदिरामध्ये. दाखवते मंदिर खूप छान आहे. मगापासून बघा आम्ही आंबे गोळा करतोय डोंगरावरून खाली. बघा खूप आंबे घेतले. सगळे आंबे खातात आजूबाजूला. सगळे आंबेच आंबे. पाला नाही आहे. आंबेच आंबे सगळीकडे. तर बघा आम्ही एवढे आंबे साठवले. पायलीच्या कोकरीवर बसलेली सगळे आंबे तोडत होती खालची खालची. जो तो आंबा खातोय. अर्धा पोत भरलं. खूप सारे आंबे खाल्ले. हात बघू शकता माझे पूर्ण लिबलिबी झाले. मोबाईलला पण लिबलिबी केली मी. तर चाललो आम्ही. ते मागून येतात गाडी घेऊन. ते आम्ही पहिलं मुलं सगळी जाणार गाडीवरून घरी. त्यानंतरला हे सगळे येणार घरी गाडीवरून. बघा आता गाडी घेऊन आले. तर चला आता आपण जातो घरी. आणि उद्या ना आम्ही जाणार आहे. हे बघा कॅक्टस. तर आम्ही चाललो होता घरी. गाड्या वगैरे येतात सगळ्यांच्या खाली. तलावापाशी जसं आपण मग अशी तलाव मी तुम्हाला दाखवला मोकळा तलाव. ते तलावापाशी येत आहे ते. आणि आपण चाललो तिकडे चला. आपण जाणार आहे उद्या आमच्या इथल्या कराडमध्ये. कोण सातारचे पण माझे ब्लॉग बघत असेल तर त्यांच्यासाठी हे आहे की कराडमध्ये एक संगम आहे 2 नदींचा. म्हणजे 2 धरणांचा. आणि तिथे ना त्याला काय बोलतात तर संगम बोलतात. असं नाव आहे त्यांचं. म्हणजे स्वामींची बाग म्हणून बोलतात नाव आहे तिथं. संगम बोलतात आणि त्याला घाटी बोलतात. तर आम्ही तिकडे जाणार आहे उद्या सगळे. तर तुम्ही उद्याचाही व्लॉग बघा. उद्याच्या व्लॉगमध्ये आम्ही सगळे फिरायला जाणार आहे. आणि घरी जाणार आहे तुम्ही. हे बघा तलाव. मगाच्या रस्त्याने चालू. किती जण आहेत. बेत्तन तिकडे आपलं रान आहे. तुम्हाला मी दाखवते. आमचं ना एक स्वतःचं झाड आहे. हे बघा आंब्याचं झाड. आंबे आले मोठे. बघा गावात नवीन शाळा झाली. झाले ना नवीन शाळा.
असलं जेललं पाहिजे तुम्हाला आणि ही त्याच्याकडे जेल नाही बघ जुनी ठीक आहे का असलं पाहिजे होतं आंब्या राहू सोडलं गेला माझं थांबले की जावं त्यामध्ये जावा हे बघा माझं गाव. गावात खूप स्वच्छता राहते. हे बघा घर तर एक नंबर आहे ते गावात. हे माझ्या मोठ्या काकांचं घर. अजून हे बघा पुढून चालतायत. तर आता आम्ही फायनली घरी आलो, म्हणजे पोचलो. चला त्या घरी जाऊया. ते रोहित दादांची आता गेले त्यांना आणायला. मी घरी पोचले. तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा.